जाऊन आलो ना आम्ही, जाऊन भेट देऊन आलो. त्यांनी ती फीसची टक्चर दिली, तुमची फीस भरायची, ती फीस भरलेली नाही म्हणून. पैसे सगळे भरले सर. माझ्या मुलीला आज त्रास केला त्यांना. मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवतो. माझ्या मुलीला चक्कर येऊन पडली, उलट्या झाला, तिला त्रास देऊ आणि आता ती स्वतः त्याच्या तोंडानं ती आता शाळेतून वापस घरी पाठवलं त्यांना. आणि माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे तिची संदर्भात बोलण्याची. तुम्ही ते ऐकून घ्या. आणि म्हणजे ते टॉर्चर करू माझ्या लेकराला. तुम्ही त्यांच्या गुन्हा दाखल करा सर. बरं ते फीचा विषय सोडून सर. फीचा विषय आहे ना. हॅलो, हां बोला साहेब. मी काय म्हणाला ऐका, तुम्हीच लावले तर सगळं. हां बोला. तुमचा शाळेचा प्रश्न आहे. तुम्ही शाळेमध्ये संस्था चालकाला भेटा, त्याची फीस बद्दल काय ते बघा आणि तुम्ही त्याच्यावर प्रायव्हेट फौजदारी दाखल करा. आमचं काय नाही सर, तसं नाही सर. माझ्या मुलीला त्रास होतो ना, हरिशमेंट आला, आता आज बी त्रास दिलेला आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल करा पाहिजे. माझं म्हणणं आहे गुन्हा दाखल करा सर. आपण नाही करू शकत काय गुन्हा दाखल? मला सांगा, तुम्ही करू शकता तर मी वरती जातो सर. मला बी करता येतं सर. तुम्हाला गुन्हा दाखल करायची म्हणजे तुम्ही सगळं मॅनेजर आहे सर, असं वाटतं मला. असा आरोप माझ्या तुमचा. मग बरोबर सर. तुम्ही काय आता 2 दिवसापूर्वी तुमची भाषा कोणती होती सर? 2 दिवसापूर्वी तुमची भाषा कशी होती? आम्ही कारवाई करू असं म्हणले तसं तुम्ही स्वतः म्हणले होते. कशाची कारवाई करायची सांगा. तुम्ही फीस भरत नाही, त्यांची शाळेची फीस भरत नाही. तुम्हाला माहिती आहे का आम्ही फीस भरली नाही म्हणून? तुम्ही मला विचारलं का? त्यांना बोलून घेतलं तुम्ही माझ्या समोर? त्यांना बोलून घेतलं, माझ्याकडून स्टेटमेंट लिहून घेतलं तुम्ही. माझ्याकडून स्टेटमेंट लिहून घेतलं तुम्ही त्यांच्याकडे जाऊन दारबुडी करून तुम्ही सगळं करून घेतलं. आणि मला उलटा म्हणता तुम्ही. म्हणजे तुम्हाला काय माहिती का मी पैसे भरले म्हणून? त्यांनी तुमच्या पावत्या तुम्ही त्यांच्या गोष्टी विषय ठेवले, माझ्या गोष्टी विषय ठेवले. म्हणजे मी पालक असून विषय ठेवले आणि ते चोट्टे भामटे लोक आहे त्याच्यावर ठेवलं तुम्ही. त्याच्याबद्दल ते लोक चोट्टे भामटे.